सांगली ते पेटनाका या रोडवरती आपण आहोत आणि या ठिकाणी माझ्या डाव्या साईडला सुखवाडी गाव आहे आणि या सुखवाडीतील काय तरुण मंडळी इथं आलेले आहेत आणि आपण त्यांना विचारतोय त्यांनी आपल्याला काय बोलवलंय. दादा आपलं नाव सांगा. माझं नाव महेश जगताप सुखवाडी. काय कारण बोलवलंय? कारण असं भाऊ की सांगली पेटनाका रस्ता हा नॅशनल हायवे जो आहे त्या नॅशनल हायवेवरती वाहनं मोठ्या प्रमाणात मोठ्या स्पीडने ये जा करतात. आमच्या गावचा 1-2 वर्ष झालं हा ब्रिज नवीन सुखवाडी तुंग हा ब्रिज नवीन मंजूर होऊन पूर्ण झालेला आहे. हा पूर्ण होत असताना या रस्त्याकडे ह्या नॅशनल हायवेच्या ह्या फाट्यावरती सरकारचं किंवा या नॅशनल हायवेच्या प्रशासकाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. कारण की इथं कोणत्याही पद्धतीचं स्ट्रीट लाईट नाही. इथं मोठ्या प्रमाणात वाहनं 90 डिग्री मध्ये टर्न घेत असतात आणि मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका झालेला आहे. याच्या अगोदर अपघात झालेला आहे. तसेच या ठिकाणी लोक ये जा करत असताना इथं जाताना आपलं दत्त देवस्थान औदुंबर या रस्त्यावरून शॉर्टकट झालेला आहे. तसेच बेलोडी तसेच बामनाळ आणि निम्मा पलूस तालुका या रस्त्यातून ये जा शॉर्टकट झाल्यामुळे ये जा करत आहेत. ये जा करत असताना इथं कोणत्याही पद्धतीचा बोर्ड म्हणजे इकडे बाबा पलूस तालुका आहे इथं औदुंबर आहे असं कोणताही प्रकारचा बोर्ड नामनिर्देशक फलक इथं लागलेलं नाहीत. इथं दुर्लक्ष होत आहे. हे लक्ष वेधून घेण्यासाठी भाऊ आम्ही तुम्हाला इथं बोललो. आमची सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे, सर्व तरुणांची विनंती आहे की स्ट्रीट लाईट आणि नामनिर्देशक फलक या ठिकाणी या हायवेवरती लागावेत अशी आपणास मी विनंती करतो. मी नॅशनल PWD ला विनंती करतोय की साहेब आपण सगळं हत्ती घालवतो शेपूट पण घालवतो फक्त गोंड्यात अडकतो. अरे किरकोळ गोष्टीनं आता बघा हे अचानक टू व्हीलर वाहन थांबलं. किरकोळ गोष्टीनं जर का लोकांच्या जीवावर बेतत असेल तर तुम्ही करोडो अब्ज रुपये घातलेले सगळ्या मातीतच आहेत. हो हे बघा आता हा माणूस थांबला अचानक हे वाहन येतं हे धोका होतो. या लोकांची मागणी योग्य आहे. या ठिकाणी या रोडवरती रमलर मारणं गरजेचं आहे. हे जे मारलं रमलर ते दिसतात का हे तुम्हीच बघा. आणि जो काही खर्च वायपट होतो आणि लोकांच्या जीवावर बेततो त्यापेक्षा यांनी मागणी केलेल्या स्ट्रीट लाईटची आणि यांनी मागणी केली या रोडला फलक असण्याची आणि ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावी. आणि हे होणारे धोके या अशा वाहनांना थांबल्यानंतर हे असे रोड क्रॉसिंग होतात बघा तुम्ही अचानक. त्यामुळे हे धोके थांबणं गरजेचं आहे अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.